अमरावती महापालिकेचं फिरतं शौचालय तब्बल 108 किलोमीटर मेळघाटात पोहोचले। मेळघाटातील 5 डोंगरी गावालगत खरतर फिरतं शौचालय आढळले। अमरावती महापालिकेची हद्द सोडून फिरतं शौचालय मेळघाटात पोहोचले। फिरतं शौचालय मेळघाटात कोणी आणलं असा सवाल आता उपस्थित होतोय। महत्त्वाची बातमी बघतोय आपण। अमरावती महापालिकेचं फिरतं शौचालय तब्बल 108 किलोमीटर लांब मेळघाटात पोहोचले। मेळघाटातील 5 डोंगरी गावालगत हे शौचालय आढळलेले आहेत। अमरावती महानगरपालिकेची हद्द सोडून फिरतं शौचालय मेळघाटात पोहोचले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, काय सविस्तर माहिती आहे? नेमकं हे शौचालय या परिसरात पोहोचलं कसं असा सवाल आता उपस्थित होतोय। नक्कीच मेघना, आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर सार्वजनिक ठिकाणी फिरते शौचालय या ठिकाणी ठेवण्यात येतं। ज्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम होतात किंवा इतर ज्या ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक शौचालय नाही त्या ठिकाणी या ठिकाणी फिरते सार्वजनिक शौचालय ठेवतात। मात्र जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेची हद्द सोडून ते 100 किलोमीटरच्या वर म्हणजे अमरावतीच्या मेळघाटामध्ये एक शौचालय उभं आहे। आणि चर्चेचा विषय ठरला आहे की या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेची हद्द सोडून या ठिकाणी शौचालय आणलं कसं, आणलं असेल तर का आणलं, याचा उपयोग नाही का? कारण का आपण जर पाहिलं तर शहरामध्ये अनेक ठिकाणी जर पाहिलं तर महिलांची शौचालय अभावी कुचंबना होते। मात्र अमरावती शहराची हद्द सोडून हे मेळघाटामध्ये कसं काय नेलं याची खरं तर या ठिकाणी चौकशी करण्याची जी मागणी आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। त्यामुळे जर पाहिलं तर तीर्थ शौचालय या ठिकाणी कोणी नेले यांच्यावर कारवाई करण्याची जी मागणी आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली। कारण का जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये अनेक महिलांना शौचालय मिळत नाही। त्यामुळे हे याची संपूर्ण चौकशी करून दोषीवर कारवाई करा अशी थेट मागणी आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे। निश्चित धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।